तर रोहिदास मुकणे यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचे हरेशला. हॅलो. ते पाहतोय आपण हा शेवटचा सामना असेल पहिल्या इनिंग मध्ये मांडवा आणि बनाम वारदोली यांच्यामध्ये रंगतोय. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू. फलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण वारदोली संघाकडून फलंदाज रुपेश वाघ नॉन स्ट्राईकला. गोलंदाज रुपेश वाघ आणि फलंदाज कोण आहे? अनिल भगवान. हा चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय. इथे सहज एक धाव कंप्लीट केली गेली. धापलकावरती धाव लागल्यात त्या मात्र बिनबाद 5 अंकावरती. यानंतर सर्व सामने हे 3 षटकांचे असतील याची आपण दक्षता घ्यायची. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे. इथं पहिला हादरा बसतो तो मात्र वारदोली संघाला. भगवान यांच्या पारीचा अंत होतोय व तो डीजे मास्टर. धन्यवाद. इथं पाहिलं गेलं तर पहिला फलंदाज बाद होईल. भगवान यांच्या पारीचा अंत होतोय. गोलंदाजी चांगली होत पाहताना आपण मैदानामध्ये पाहतोय आपण गोलंदाज रुपेश वाघ मांडवा संघ टीम कडून.
हा सुद्धा निर्धार चेंडू सांगतो. काही गोलंदाजी पाहतोय मैदानामध्ये, अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज. रुपेश वाघ गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. रुपेश वाघ या गोलंदाजाला मांडवा टीम कडून हा प्रथम गोलंदाजी करत असताना त्या ऑफसाईडला टोलत चेंडू, त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय. एकच धाववरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र एका धावच्या मदतीनं 10 या अंकावरती षटक क्रमांक इथं पहिले संपुटात आले. धावफलक जाऊन पोहोचले 10. वार्दुले ह्या टीमची धावसंख्या 10. क्षेत्रक्षण कोणाचे? क्षेत्रक्षण वार्दुले का? तुम्ही 12 खेळाडू तुम्ही व्यवस्थित सांगा आम्हाला. नक्कीच मांडवा टीमची मात्र फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. आणि पाहिलं गेलं तर इथं एक षटक क्रमांक दुसरं घेऊन आलं गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज अचानक गोलंदाज कोण आहे? वार्दुले ना, विजय मुत्तांब्रा गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. इथं षटक क्रमांक दुसरं घेऊन आलं गोलंदाज. पाहिलं गेलं तर नक्कीच आदिवासी समाजातील कर्जत तालुक्यातील सावळे येथून हे आयोजनचं नियोजन करण्यात आलेलं आहे. एक सुरेख कसं आयोजन नियोजन पाहतोय आपण. मैदानाची मेहनत चांगली घेतली ह्या टीमनं आणि चांगलं व्यासपीठ मात्र तयार करून दिलंय आदिवासी संघांसाठी. किती धावा? 11 धावा धावफलकावरती लागल्यात. धावफलक जाऊन पोहोचलं 11 अंकावरती. PCC मांडवा हा नाही उत्तुंग षटकार. वट्टू डीजे मास्तर अप्रतिम फटका. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र धावफलक पुन्हा मात्र क्रॉस द लाईन फटका खेळायला मात्र चेंडू थांबणार नाहीये. शेमार शेमार चौकार. धन्यवाद डीजे मास्तर. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 21 अंकावरती. चांगली आता मात्र फलंदाजी ती बॅट मात्र तलपताना पाहतोय आपण. फलंदाज अनिल याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते अनिल याच्या बॅटमधून. पुढील चेंडूची फेकी होणार पाहूया. सामोरे मोठा फलंदाज आहे. ऑफसाईडला कलेक्ट करा परंतु फटका बसला आहे. क्षेत्ररक्षक जज करू शकत नाही इथे. एक धाव कंप्लीट केली गेले. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 22 अंकावरती. पाहिले गेले तर मांडवा टीम बनाम वारदोली पडवेल तालुक्यातून आलेली टीम आणि मांडवा
अंबरनाथ. पाहिलं गेलं तर अंबरनाथ तालुका बनाम पनवेल तालुका अशी ही लढत पाहायला मिळते. हा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार का? पोहोचलाय आणि जेच करतोय चेंडूला. इथं फलंदाज होईल बाद. ऑटो डीजे मास्तर. रमेश यांचा पाबल टीम ची मग फी रेस फी घ्यायची आहे. गुगल पे करतायत ते. हॅलो. इथं पाहिलं गेलं अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच इथे आपले कर्जत विभागातील आपले पोलीस अधिकारी साहेब इथे सुद्धा मात्र ह्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. इथे सोर चेंडू आहे ना पंच. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावेच्या मदतीने धावपालक जाऊन पोहोचले 2600 अंकावरती. पुन्हा एकदा सौर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये पूर्णपणे होते. धावपालक जाऊन पोहोचले 2700 अंकावरती. अप्रतिम खेळ पाहायला मिळते. आजच्या दिवसातला पहिल्या दिवसातला हा मात्र शेवटचा सामना पाहायला मिळतोय. आणि मला वाटतंय की जुगरेवाडी संघांना मात्र इथं बाय मिळले जाईल. कारण आजच्या दिवसात दुसरा सामना जुगरेवाडी होता आणि त्यांनी मात्र तब्बल 62 धावा धावपालकावरती लगावल्या होत्या. आणि आपण पाहिलं गेलं तर ह्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग नसेल, सुपर ओव्हर खेळला जाईल आणि चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होणार नाही. ज्याचा रन रेट जास्त असेल त्याला मात्र पुढील सामन्यामध्ये बाय दिली जाईल. तर आडोशी संघ आपण तयार राहायचे. आणि पॉईंट आहे ना तिसरा कोणाचा होता? तिसरा सामना आणि निंबोडे संघ आपण दोन्ही संघ तयार राहायचे. सेकंड राऊंडसाठी निंबोडे बनाम आडोशी
यांच्यामध्ये सर लढत होईल. सामना असेल 3 षटकांचा. हा चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. गोलंदाज कोण? राहुल बुत्तांप्रा गोलंदाजी मार्कवरती पाहता आपण वारदोली. गुरुवार हॅलो. नक्कीच इथं पाहिलं गेलं तर आयोजकांचं म्हणणं आलं आम्हाला की 3 षटकाचा सामना असेल सेकंड राऊंडचा. याची आपण दक्षता घ्यायची आहे. एक धाव ना. एका धावच्या मदतीने धावसंख्या पाहून पोहोचली ती मात्र 30 अंकावरती. तेव्हा उंचावून फटका मारण्याचा प्रयत्न होता. सफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. तर पंबल पाहायला मिळतोय. बीट होते फलंदाज अनिल. अनिल पाहतोय. ओके उद्या या संघ
इथं पाहायला गेलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण PCC मांडवा संघाची धावसंख्या 31 आणि 32 धावांची गरज असेल ती मात्र वारदोली ह्या टीमला. चला मैदानामध्ये रवाना व्हायचंय PCC मांडवा टीम. जगदीश केंगे एक जबरदस्त ऑलराऊंडरच्या भूमिकेने पाहायला मिळतील आपल्याला थोड्याच वेळात. त्यांची बॅटिंग सुद्धा मात्र तमाम प्रेक्षक पाहतील. ह्याच महिन्यामध्ये संजयनगर ह्या मैदानावरती नाईट शृंखलाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. एक जबरदस्त थरार त्या मैदानावरती पाहायला मिळेल. पाण्याची पूर्तता करा. JR तिथं आहेत जगदीश किंगे साहेब. DJ मास्टरला सुवर्ण संधी असेल तोपर्यंत. नक्की जिथं कर्जत तालुक्यातील एक पोलीस अधिकारी साहेब इथं या आयोजनामध्ये विराजमान होत आहेत आणि त्यांचं आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांना स्वागत करायचं आहे आयोजकांनी. धन्यवाद साहेब, आपण इथं आपली उपस्थिती दर्शवली. आम्ही नक्कीच तुमचं अभिनंदन करतोय आणि आयोजकांच्या वतीने तुमचं इथं स्वागत केलं जात आहे. फोटो घ्या. कॅमेरामॅन यूट्यूब लाईव्ह KTC लाईव्ह. नक्कीच एक KTC लाईव्ह एक मोठं नाव कर्जत तालुक्यातील. बरेच आयोजन असतील, बैलगाड्या शर्यतीचं आयोजन असेल, क्रिकेटचं आयोजन असतील, लग्न कार्य असतील, सर्व कार्यामध्ये यांचंही सुद्धा आयोजन करा आपण. नक्कीच हरिरामा चौगुले साहेब यांचं सुद्धा आगमन इथे झालेलं आहे. पोलीस अधिकारी नक्कीच एक आपले समाजातील रक्षक पोलीस डिपार्टमेंट साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. नक्कीच आपण साहेब विराजमान व्हायचे आहेत वरची. आपण इथं वळतो या दरम्यान या सामन्याकडे. इथं मात्र झेल उडला आणि इथं मात्र सोपा झेल पहिला हादरा बसतोय वारदोली संघाला. कोण बाद झाला? विजय यांच्या पारीचा अंत होतोय. DJ मास्टरला सुवर्ण संधी असेल.
आणि धन्यवाद. दोन्हीही टीमचे 12 प्रतिनिधी डेस्क कोडमध्ये आहेत. टेन्शन घेऊ नये. इथं पाहायला गेलं तर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील मुकणे यांना पाहतोय आपण. मेन फॉर्मचीच खांबला. लेस्कोरच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण संजय वाघमारे साहेब चीज खांबला. नक्कीच खालापूर तालुक्यातील एक नावाजलेले आदिवासी समाजातील मोठे पंच आणि एक अनुभवी त्यांच्या पाठीशी पाहतोय आपण. बरेच टुर्नामेंट ह्या दोन्ही खेळाडूंनी गाजवलेले आहे. संजयनगर ह्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजचा हकदार सुनील मुकणेला पाहिलं होतं आपण. इथं मात्र वन बॉल सीमारेषे बाहेर चेंडू जाईल. सीमारेषे बाहेर चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धापलक जाऊन पोहोचले ते मात्र धापलकारती धावा लागल्यात 4. या 4 धावांनी शिवर गणेशा होतोय ते मात्र वारदलीची धावसंख्या. मात्र इथं फटका बसला. यष्टिरक्षक जेज करतोय. चेंडूला कलेक्ट करतोय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का टू डीजे मास्तर. इथं पाहिलं गेलं तर क्रॉस खेळलेला फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट केली गेली. धावपालक जाऊन पोचलं एका धावाच्या सहाय्याने 5च्या अंकावरती. इथं पाहायला गेलं तर 2 बाद 5 धावा धावपालकावरती लागल्यात. वारदोली संघाची धावसंख्या 32 धावांची गरज असताना विजयासाठी वारदोली संघाला. पाहिलं गेलं तर लो स्कोरिंग मॅच आहे. यानंतरचा सेकंड राऊंडचा सामना होणार आहे तो 3 षटकांचा असेल. तो मात्र निंबुडे बनाम आडोशी दोन्ही संघ खालापूर तालुक्यातील असतील. तर मी विनंती करतोय आपल्याला की प्लीज दोन्ही कप्तान ज्ञानीफिकेचा कौल करण्यासाठी आपण स्टेजकडे यायचं आहे. लेफ्ट हँड फलंदाज जगदीश केंगे एक ऑन फायर खेळाडू आहे. ते जबरदस्त परंतु फासवा चेंडू इथं टाकलेला आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर बरेच क्रिकेट ह्या खेळाडूबरोबर मी खेळलेलो आहे. पहिली सुरुवात केली असेल पनवेल तालुक्यामधील नाईट शृंखलेचे आयोजन करण्याचं मान जात होते. मात्र आर्दोली संघातील जगदीश केंगे यांना पुन्हा तोच चेंडू आणि पुन्हा मात्र डॉट. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकी करतोय गोलंदाज. काय गोलंदाजे. रिवो घेतलाय का. कशाबद्दल आहे. आणि हा चेंडू निर्धाव होतोय. बॉल आहे.
फक्त 5 धावा धापलकावरती आल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं. दुसरं षटक घेऊन येतं मात्र पेशेशी मांडवा ह्या टीमकडून. भगवान गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. एक अंबरनाथ तालुक्यातील ठाणा जिल्ह्यातील ही टीम मांडवा, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील टीम वारदोली, असा हा सामना पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षक ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑफसाईडला कलेक्ट केलाय चेंडूला, मात्र शतरक्षी जेच करतोय. चेंडूला एक धाव मात्र रोखू शकत नाही. कंप्लीट केले एक धाव. धापलक जाऊन पोहोचलंय 6 या अंकावरती. येणारे 17 चेंडू आणि मात्र वाटते की 26 धावांची गरज असेल. 32 धावांचं पाठलं करत असताना स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळते. आपल्याला पुन्हा स्ट्रायकर भेटते जगदीश सिंगे यांना, परंतु पाहिजे तशी फटकेबाजी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत नाही आहे. जगदीश सिंगेच्या बॅटमधून नक्कीच नाईट शृंखला पाहिलं गेलं तर सराव कमी असतो. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते भगवान या गोलंदाजाकडून. पुन्हा डॉट. आतापर्यंत पाहायला गेलं तर जगदीश सिंगे मला तर वाटतं की 4 चेंडू डॉट खेळलेला आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपण वारंवार जर क्रॉस लाईन खेळायला गेले तर नक्कीच कुठेतरी बीट होत आहेत. कुठेतरी ऑफसाईडला एखादे धाव काढून मात्र नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि हा मोठा फटका, बिग हिट, 1 बाउन्स चौकार. चेंडू घ्यायचा आहे. धन्यवाद डीजे मास्तर. जुना चेंडूची पूर्तता करायची आहे. त्या दिशेला आपण गावदेवी क्रिकेट संघ सावली टीम मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. चेंडू ठेवा पंच आपल्याकडे. हा सुद्धा ठेवा, ठेवा आपल्या खिशामध्ये ठेवा. कारण एखादा चेंडू जर गायब झाला तर तो इथं दुसरा चेंडू द्यावा लागतोय. तर तुम्हाला एखादा चेंडू आपल्या जवळ ठेवणं गरजेचं आहे. इथं पाहिले गेलं तर जगदीश सिंगेचा 5वा चेंडू खेळला आहे आणि तो एक चौकार आलाय. पाहूया कशी पुढील फलंदाजी होणार. पुन्हा मात्र पाहूया उंची जास्त लांबी कमी आणि फटका सीमारेषे बाहेर. षटकार. हा फटका आहे. धन्यवाद. आता कुठेतरी लेग लाईन मात्र सापडले. आता अचूक टप्प्यावरती बॅट फिरवतोय मात्र जगदीश केंगे. एक चौकार, एक षटकार आलाय. 16 धावा धावफलकावरती. अजूनही 16 धाब्यांची गरज आहे. हा मात्र नक्कीच बॅटची एज लागले का पंच. बॅटची कटे, लेग बाईच. ही धाव मात्र फलंदाजीच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. पाहिले गेलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी मात्र इथं सायकल आहे. त्यामुळं मॅन ऑफ द सिरीजमध्ये ही एक धाव फलंदाजीच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही.
17 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असेल. सामना बरोबरही सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. कुठेही मात्र कंपल्सरी नियम हा ठेवलेला नाही. आयोजकांनी चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. आपला गावदेवी क्रिकेट संघ सावळे यांच्या माध्यमातून हे प्रथमच नाईट शृंखलेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अप्रतिम मैदान इथं आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. खेळपट्टी चांगली करून दिली आहे. मी विनंती करतो निंबोडा संघाचा कर्णधार आणि आडोशी संघाचा कर्णधार ज्ञानेपिकेचा कौल करण्यासाठी आपण प्लीज आम्ही विनंती करतो तुम्हाला की तुम्ही या. यानंतरचा होणारा सामना आहे निंबोडा बनाम आडोशी. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. काय क्षेत्ररक्षण केलंय या क्षेत्ररक्षकाने, अप्रतिम. आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी मात्र 3 धावा रोखल्यात. फक्त 1 धाव ना पंच, एक धाव जोडाचे. 18 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 11 चेंडू आणि मला तर वाटते की 14 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. इथं मात्र आडोशी संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. ज्ञानेफिकेचा कौल आपण पोलीस अधिकारी साहेब आपण आपल्या हस्ते करा. टॉच नक्कीच एक फोटो घ्या त्यांचा आयोजक आपण. नक्कीच मला तर वाटतं की जे आपले पोलीस साहेब आहेत इथे आलेले आहेत त्यांना सुद्धा नक्कीच क्रिकेटची मोठी आवड आहे आणि नक्कीच ते सुद्धा क्रिकेट खेळत असतील यात काही शंका नाही आहे. टॉच कोण आहे? निंबुडे टॉच विन. आणि तर क्रॉस खेळला फटका त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार तो परत 1 धाव सहज कंप्लीट केली गेली. धावफलक जाऊन पोहोचले 1 धावाचे सहाय्याने 2100 अंकावरती. अजूनही मला तर वाटते की बा 11 धावांची गरज असेल. 11 धावांची गरज आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे ना. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना 11 धावांची गरज आहे. हा मोठा फटका जगदीश किंगेच्या बॅटमधून. पंच षटकार आहे का? षटकार. हॅलो, फक्त 5 धाब्यांची गरज आहे. ऑफस्टमच्या खूप बाहेर जाणार चेंडू पंचाने स्वर घोषित केलं. दंडित केले ते गोलंदाजाला. गोलंदाजी मार्क होती पाहतोय आपण. गोलंदाज पंकज PCC मांडवा टीम कडून
पंकज थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल आपल्याला. हा फटका परंतु जेच करू शकला नाही. चेंडू सीमार विजय होतोय इथं वारदोली टीम. धन्यवाद डीजे मास्तर. चला, आपले जे आदिवासी समाजाची शिस्त आहे ती शिस्त आपण शिस्ताचे पालन करायचे. कर्जत असोसिएशन क्रिकेट ही जी शिस्त लावलेली आहे प्रत्येक संघाला प्रत्येक टीमला, ते आपण पाळणं गरजेचं आहे. लाईनअपनी यायचं आणि सेकंड करून घ्यायचं. जरी हारला असेल आपण, परंतु पुढील टीमला आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. लाईनअपनी यायचं जगदीश गंगे साहेब. हॅलो. टॉचविन निंबुडे यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित फलंदाजीसाठी मात्र ते आडोशी संघाला आला आणि आडोशी संघाला सुद्धा फलंदाजीच पाहिजे होती, कारण सामना कंपल्सरी चेसिंग नाही आहे, सुपर ओव्हर आहे. एक चांगलं नियोजन आयोजन पाहिलं. आता डी एन पवार हे नेहमीच म्हणायचे 3 षटकांचा सामना. टॉचविन निंबोडे संघ, चला चेंडूची पूर्तता करायचे. सेकंड विनिंगला आपण जुने चेंडू देणार आहेत का नवीन चेंडू देणार आहेत आयोजक? जुने ना, जुने चेंडू देणार आहेत. चला द्या, चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी मात्र यायचे ड्रेस कोडमध्ये. आपण या स्पर्धेचा नियम आहे की ड्रेस कोडमध्ये 12 खेळाडू पाहिजेत, अन्यथा पॅनलिस्ट केले जाईल. आपण याची नोंद घ्यायची.
पहिला चेंडू मात्र क्रॉस आपले स्टेट ऑन ग्राउंड केला फटका सीमाराचे बाहेर चौकार. 3 क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवू शकले नाहीयेत. पहिल्या चौकारनी स्वागत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र जगदीश केंगे. तर आपण यायचं आहे बरोबर ना जगदीश केंगे साहेब प्लीज आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा एक चिन्ह घेऊन जायचं आहे ट्रॉफी.